राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यातील लाडक्या बहिणींसाठी शासनाने 3 हप्ते हे रखडलेले आहे। त्यामध्ये मार्च, एप्रिल आणि आता चालू मे। तर या तिन्ही हप्त्याचे पैसे राज्यातील लाडक्या बहिणींना या मे महिन्याच्या मध्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे, कारण आताच नुकतंच प्रशासनाने जाहीर केलं आहे की ई-केवायसी मुळे किंवा तांत्रिक ई-केवायसी मुळे हा हप्ता रखडलेला होता आणि नुकतीच लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची जी संधी 30 एप्रिल पर्यंत दिलेली होती ती आता पूर्ण झालेली आहे आणि यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणींनी आतापर्यंत केवायसी देखील केलेली आहे। तुम्ही देखील केवायसी केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा केवायसी केली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली आहे यांनाच हे हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे मे महिन्याच्या मध्यापर्यंत हे हप्ते तुम्हाला मिळू शकणार आहेत। त्यामुळे प्रशासनाने नुकतेच जाहीर केलं आहे की काही तांत्रिक अडचणींमुळे हा हप्ता विलंब झाल्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे आणि त्यांनाच पैसे मिळणार आहेत, परंतु ज्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही अशा जवळपास 54 लाख महिला या योजनेमधून वगळण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा होती त्यांना 3 महिन्याचे हप्ते एकत्र त्यांच्या खात्यात मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात जवळपास 4500 रुपये हे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी ही आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने येणारे काही ज्या योजना असतील त्या संपूर्ण योजनेची रीतसर आणि सोप्या भाषेमध्ये अपडेट देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।